कराड समर्थकांनी आज परळी बंदची हाक दिलेली आहे। त्या संदर्भातली बातमी आपण पाहणार आहोत। परळी बंदची हाक कराड समर्थकांनी दिलेली आहे। आज एक बैठक घेणार आहे आणि या बैठकीमध्ये आंदोलनाची पुढची दिशा नेमकी काय असणार आहे त्या संदर्भातला निर्णय घेणार आहे। कराड समर्थक आक्रमक झालेले आहेत। मकोका लावल्यानंतर त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। आज ते बैठक घेणार आहे आणि त्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा नेमकी काय असेल त्या संदर्भातला निर्णय घेणार आहे। वाल्मिक कराडवर मकोका लागताच त्याचे समर्थक आता आक्रमक झालेले आहेत। आज परळी बंदची हाक देण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांच्याकडून। वैभव, काल सुद्धा आंदोलन झालं होतं, ठिय्या आंदोलन केलं होतं वाल्मिक कराड यांच्या आईनं आणि आज सुद्धा परळी बंदची हाक देण्यात आलेली आहे। कशा पद्धतीने पोलीस प्रशासनानं कुठलाही प्रकार अनुचित प्रकार घडू नये यासाठी पावलं उचलली आहेत? नक्कीच श्वेता, आपण जर पाहिलं तर काल वाल्मिक कराड यांना मोकोका लावल्याची बातमी परळीमध्ये धडकली, तेव्हा वाल्मिक कराड याचे जे समर्थक आहेत, त्याचे कुटुंबीय आहेत, त्यांनी आक्रोश व्यक्त करत परळी शहर पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या आंदोलन केलं आणि खोटे गुन्हे राजकीय दोषातून हे दाखल केले जात आहेत, हे मागे घ्यावं अशी त्यांनी एकंदरीत मागणी केली। त्यानंतर हे ठिय्या जे आंदोलन आहे ते दिवसभर चाललं। जे कार्यकर्ते आहेत ते काहींनी पेटवून घेण्याचा काल प्रयत्न केला, त्यानंतर काही कार्यकर्त्यांनी परळी बंद करण्याचा प्रयत्न केला। काल दुपारनंतर परळी बंद झाली, त्यानंतर आज दिवसभर परळी बंदचं आव्हान काल आंदोलकांनी केलं। काल ॲडिशनल SP जे आहेत बीडचे, त्यांनी मध्यस्थी करून त्यांचं निवेदन स्वीकारलं आणि रात्री 10 वाजता हे आंदोलन स्थगित करण्यात आलं। पण आज थोड्याच वेळामध्ये आता वाल्मिक कराड जे आहे त्याचे समर्थक आणि कुटुंबीय यांची एक बैठक होणार आहे। बैठकीनंतर पुढच्या आंदोलनाची दिशा ठरणार आहे। आज एकंदरीत पाहायला गेलं तर रात्री परळीला जे धनंजय मुंडे आहेत ते सुद्धा मुंबईवरून आलेले आहेत, ते सुद्धा आंदोलकाची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे। पण भेट घेतल्यानंतर ते मीडियाची समोर येतील का, हा खरा प्रश्न आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।